रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद अलकुंटे यांनी प्रभागातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीत गणराज सोसायटी, सूर्यलोक सोसायटी आणि पूर्वा सोसायटी यांना भेटी देण्यात आल्या. या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी फटाके वाजवून आणि जल्लोषात आनंद अलकुंटे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. भेटीदरम्यान नागरिकांनी आपल्या परिसरातील मूलभूत समस्या, नागरी सुविधा आणि दैनंदिन अडचणींबाबत आपली मते मांडली. श्री आनंद भाऊ अलकुंटे हे नेहमी आम्हाला मदत करतात, सोसायटीला मदत करतात आणि त्यांचा नेहमीच आम्हाला फायदा होतो. त्यासाठी घड्याळाला निवडून आणा आणि घड्याळाला मतदान करू का. आमच्या प्रत्येक काही प्रोग्राम असू दे किंवा काही छोटी मोठी आमचे काही समस्या असू दे, आनंद भाऊ नेहमी असतात. आम्ही आनंद भाऊच म्हणतो त्याला. आनंद भाऊ आमच्यासाठी नेहमी असतात. मी आमच्या म्हणजे बऱ्याच लोकांना आव्हान करीन की आपण केंद्र हे मोठं आहे, केंद्रामध्ये निवडणूक होते, त्याला आपण आपल्या कोणाला द्यायचं आपलं ठरव असतं. ज्या वेळेला आपण स्टेटसाठी निवडणूक लढवतो त्यावेळेला जी माणसं आहेत त्या माणसांना आपण त्याप्रमाणे निवडून द्यायचं असतं. पण ज्यावेळेला आपण इथले स्थानिक प्रॉब्लेम जे आपले आहेत त्या स्थानिक प्रॉब्लेमसाठी तुम्हाला स्थानिक माणूसच पाहिजे जो तुमच्यासाठी रात्रंदिवस धावतो आणि हा टेस्टेड माणूस आहे. आतापर्यंत आमच्यासाठी सगळं केलेलं आहे. अशा माणसाला आपण निवडून द्यावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. नमस्कार, मी गणराज इस्टेटची चेअरमॅन इंदिरा कडो आणि आमचे सध्याचे जे नगरसेवक आहेत अलकुंटे, आनंद भाऊ अलकुंटे, हे गेले 15 वर्षापासून आमचा त्यांचा परिचय आहे. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे. जेव्हा पण आम्ही त्यांना आमच्या सोसायटीच्या समस्या सांगतो तेव्हा ते उभा राहतात आमच्या सोसायटीच्या समस्यांसाठी. त्यांनी आम्हाला पाण्याची लाईन दिलेली आहे, रस्ता करून दिलेला आहे आणि बरेच अजून बाहेरच्या अशा काही सामाजिक गोष्टींचा जो काही त्रास होत असतो त्याच्या सुद्धा ते आम्हाला नेहमी मदत करत असतात. की गणराजला आहे ना, कधीही कोणच्या काही असेल आमच्याला मदतीला पहिला ते आम्हाला करतात. ते असं सहकार्य खूप करतात आमच्या सोसायटी. गणराजला खूप सोसायटी, गणराज सोसायटीला आम्हाला खूप मदत करतात. हो, आम्ही कधी काय गेलं तर अर्ध्या रात्रीला तयार असतो. आनंद अलकुंटे यांनी नागरिकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या असून पुढील काळात या सर्व प्रश्नांचे प्राधान्याने निराकरण करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या कार्यशैलीबाबत समाधान व्यक्त करत स्थानिक रहिवाशांनी सांगितले की आनंद अलकुंटे हे नेहमीच नागरिकांच्या अडीअडचणींसाठी तत्पर असतात. ते आमच्या मदतीसाठी उभे राहतात. नागरिकांनी त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून त्यांच्या अथक परिश्रमांमुळे ते आगामी निवडणुकीत मोठ्या बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सुरू असलेली ही जनसंपर्क मोहीम सध्या स्थानिक पातळीवर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.